नमस्कार पशुपालक मित्रांनो, पशुधन या युट्यूब परिवारामध्ये आपलं सर्वांचं स्वागत। तर आज आपण कृत्रिम रेतन करते वेळेस काय करायला पाहिजे किंवा काय काळजी घेतली पाहिजे त्याविषयी आज आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत। त्यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण बघा जेणेकरून आपल्याला सविस्तर माहिती मिळेल। तर या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा आणि कॉमेंट करायला विसरू नका। तर आज आपण कृत्रिम रेतन करताना काय करायला पाहिजे किंवा काय काळजी घ्यायला पाहिजे ते आज आपण सविस्तर बघूया। तर कृत्रिम रेतन करण्यासाठी ज्यावेळेस पशुपालक डॉक्टरांना बोलावतात त्यावेळेस सर्वात प्रथम आपल्या जनावरांची जी हीट आहे ती योग्य आहे का ते आपण बघितलं पाहिजे। कारण बऱ्याच वेळेस काही जनावर मुक्कामाजाचे असतात तर काही जे ओरडतात किंवा मग तर ते ओरडल्यानंतर म्हणजे ज्यावेळेस ते ओरडतात त्या ओरडायला ज्यावेळेस सुरुवात करा त्यानंतर 12 तासांनी आपण 12 ते 14 तासांनी डॉक्टरांना बोलवलं पाहिजे। त्यासोबतच दुसरं एक लक्षण जर म्हटलं तर स्पष्ट तर जो डिस्चार्ज असतो योनी मार्गातून जो डिस्चार्ज येतो बाहेर तो एकदम पारदर्शक काचेसारखा असतो आणि तो जो आहे तर तो जमिनीपर्यंत लटकलेला पाहिजे। त्यावेळेस जर आपण याय केली तर नक्कीच आपली काय 100% गाभण राहते, यात काही शंका नाही। तसंच जो डिस्चार्ज आहे तो जो डिस्चार्ज आहे त्याला कुठल्याही प्रकारचा वास नसावा किंवा मग त्याला रंग नसावा कुठल्याही प्रकारचा, एकदम पारदर्शक काचेसारखा तो सोट असावा। त्यावेळेसच आपली गाय 100% गाभण राहते आणि तो जमिनीपर्यंत लटकणारा असावा। हे त्या योग्य माजाचं लक्षण आहे। आणि यावेळेस जर आपण याय केली यावेळेसच जर आपण डॉक्टरांना बोलवलं तर 100% आपली गाय गाभण राहणार। बरेच शेतकरी काय करतात, गाय हिटवर आहे, थोडाफार डिस्चार्ज शेपटीला वगैरे दिसला, शेपेल लागलेला दिसतो तर त्यावेळेस ते लगेच बोलवून घेतात। तर ही फार चुकीची गोष्ट आहे। तुम्ही कन्फर्म माज ओळखता आला पाहिजे। त्यानंतर दुसरी गोष्ट, जे तुमच्या ज्या गोठ्यावर जे डॉक्टर येतात त्याला थ्रॉईंग प्रोसेस म्हणतात किंवा मग ते आपण जो सिमेंट स्ट्रॉ तयार करतो अगोदर या करण्याच्या आधी तर तिला थ्रॉईंग प्रोसेस करावं लागत अगोदर। तर ते जे कंटेनर असतं त्या कंटेनर मधून जो स्ट्रॉ डॉक्टर बाहेर काढतात तर त्यासाठी ते त्या अगोदर आपल्याला पाणी गरम करून ठेवायचं आहे। डॉक्टर येण्या अगोदर आपण जे तर पाणी बरेच शेतकरी पाणी गरम करत नाही किंवा मग त्यांच्याजवळ साधनं नसतात तर हे कारण योग्य नाही। जर आपल्या गोठ्यावर जर थ्रॉईंग व्यवस्थित जर झाली नाही तरी आपली गाय उलटते। त्यासाठी आपण डॉक्टर येण्या अगोदर आपण पाण्याची व्यवस्था केली पाहिजे। गरम पाणी लागतं तरी किती 200 ml पाण्यामध्ये भरपूर झालं, 200 ml पाणी, 200 ते 250 ml पाणी एकदम सफिशियंट आहे। तर ते जे पाणी आहे तर ते 33 ते 35 डिग्री टेम्परेचर पाहिजे त्याचं। केव्हा? उन्हाळ्यामध्ये ज्यावेळेस कडक उन्हाळा असतो त्यावेळेस त्याचं टेम्परेचर जे ते पाण्याचं टेम्परेचर हे 33 ते 35च्या दरम्यान पाहिजे। आणि ज्यावेळेस थंड वातावरण असतं त्यावेळेस 34 ते 36 म्हणजे 35, 36, 37 डिग्री पर्यंत, जास्त जर थंडी असेल तर 37 डिग्री पर्यंत त्या पाण्याचं टेम्परेचर पाहिजे। आणि त्या पाण्यामध्ये ती जो स्ट्रॉ आहे सिमेंट स्ट्रॉ ती फक्त 30 सेकंदच ठेवली गेली पाहिजे। 30 सेकंदापेक्षा जास्त जरी ठेवली तरी त्यामधले शुक्राणू जे तर ते डेड होण्याचे चान्सेस भरपूर प्रमाणात असतात। तर ही एक लक्षण आहे। त्यासोबतच गन लोड केल्यानंतर आपण गाय आपली व्यवस्थित बांधून घेतली पाहिजे, तिला कव्हर केली पाहिजे, दोरी वगैरे पाठीमागून दोरी वगैरे लावून तिला कव्हर करून केली पाहिजे। डॉक्टर तुमच्या ज्या गोठ्यावर डॉक्टर येतात ते जे तो डोस तयार करेपर्यंत आपण ही प्रोसेस करून ठेवली पाहिजे। त्यासोबतच जो स्ट्रॉ आहे तो तयार झाल्यानंतर डॉक्टरांनी तयार केल्यानंतर बरेच शेतकरी ते दोरी पाहत बसतात, दोरी नाहीये किंवा मग काही नाही होत साहेब, तिला लात मारत नाही असे हे कारण न सांगता मग बऱ्याच वेळेस काय होतं, तुम्ही दोरी वगैरे व्यवस्थित दोरीने त्याला म्हणजे कंट्रोल करत नाही आणि मग तुमचेच कारण सांगतात, नाही गाय कधीच मारत नाही, आम्हाला माहिती आहे, आम्हाला अनुभव आहे, असं आहे तसं आहे। त्यानंतर ती ज्या वेळेस लात उचलायला लागते त्यावेळेस तुम्ही दोरी बघता, मग
तेवढ्या वेळामध्ये काय होतं तर ती त्या स्ट्रॉ आहे ती खराब होते. खराब म्हणजे काय, त्यातले शुक्राणू जे आहेत तर ते डेड होतात, त्यामुळे सुद्धा गाय उलटते. त्यामुळे आपण ज्यावेळेस डॉक्टरांना यायसाठी बोलवतो त्यावेळेस आपण पूर्वतयारी करून ठेवली पाहिजे. काय, पाणी गरम करून ठेवलं पाहिजे. दुसरी गोष्ट, गाईला पूर्ण कंट्रोल करण्यासाठी आपलं दोरी वगैरे सगळं व्यवस्थित आपण अगोदरच तयारी करून ठेवली पाहिजे. तसंच याय झाल्याबरोबर बरेच पशुपालक हे प्रोजेस्टेरॉन हार्मोनचे इंजेक्शन म्हणजे तो आता रूलच झालेला आहे. बरेच शेतकरी प्रोजेस्टेरॉनचा पिडीपोट वगैरे सारखं इंजेक्शन देऊन घेतात. तर त्याऐवजी जर आपण GnRH हार्मोनचं जर इंजेक्शन दिलं तर ते खूप बेटर असतं. तर जे कोणी डॉक्टर येतील तुमच्या गोट्यावर त्यांच्याकडून GnRH म्हणजे गायनेरीचे रिसेप्टॉल यापैकी कुठलंही एक इंजेक्शन आपण आपल्या गाईला किंवा म्हशीला देऊन घेतलं पाहिजे. त्यामुळे आपली गाय 100% गाभण राहणार. उलटण्याचे चान्स, मी जेवढी माहिती सांगितली ही जर तुम्ही फॉलो केली तर नक्कीच तुमची गाय उलटणार नाही. पण यासोबतच अट अशी आहे की आपण जी आहे तर मिनरल मिक्सचर कंटिन्यू 100 ग्रॅम हे डेली सकाळ संध्याकाळ दिलं पाहिजे याय करण्या अगोदर. आणि जंताचं औषध दिलेलं पाहिजे तिला अगोदर. जंताचं औषध देऊन मिनरल मिक्सचर कंटिन्यू कमीत कमी 2 किलो मिनरल मिक्सचर आपण याय करण्याच्या आधी 15-20 दिवस तिला जनावराला खाऊ घातलेलं पाहिजे. आणि त्यानंतर जर मी सांगितलेले हे ज्या टिप्स आहे ह्या जर आपण फॉलो केल्या तर नक्कीच आपली गाय 100% गाभण राहणार, यात कुठलीही शंका नाही. त्यासाठी हा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा आणि कॉमेंट करा. धन्यवाद.